हाय हॅलो नमस्कार, मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे मंडे, सोमवार। ओम नमः शिवाय। सकाळची सकाळ, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात ह्या उमललेल्या फुलापासून। हे फुलं किती मस्त। हे फुलं दुसऱ्यांना असा संदेश देतात की स्वतःकडे पाहिल्यानंतर दुसऱ्यांचं मन फ्रेश झालं पाहिजे, असं आपलं चरित्र ठेवलं पाहिजे, असा एक संदेश ह्या फुलापासून भेटत असतो। किती मस्त। एकाने विचारले फुलाला, तुला तोडताना दुःख होत नाही का? तुला तोडताना, दुसऱ्याने तोडताना तुला दुःख होत नाही का? तर त्या फुलाने हसून सांगितलं की मला तोडताना तो पुढचा तोडणारा एवढा खुश राहतो की मला काहीच वाटत नाही। म्हणजे असं की आपली खुशी दुसऱ्यामध्ये शोधल्यानंतर कधीच माणूस हा दुःखी राहत नाही जिंदगीमध्ये। किती मस्त हे फुलं। हे पहा, आमची तुळशी, मनी प्लॅन्ट, कोरफड आणि हे ब्रह्मकमळ आणि हे गुलाबाचं झाड। सकाळी सकाळी असं टीव्हीवरती भक्तिगीते, मन अगदी फ्रेश होऊन जातं। तर आज आहे मंडे, आज आहे 10वीचा पेपर। 10वीचा पेपर असल्यामुळं आमची स्कूल सकाळी 7 ते 10 पर्यंत आहे। आमच्या स्कूलला, शाळेला 10वीचं सेंटर आहे। तर पूर्ण 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा, ऑल द बेस्ट, गुड लक, छान पेपर सोडवा। हा इथून पुढचा व्हिडिओ आहे तो स्कूलमधून घरी आल्यानंतरचा आहे मैत्रिणींनो। तर मुलींना सकाळी म्हणजे भाजीपोळी केली होती मी, नंतर फ्रीज ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये, तर त्याचाच इव्हनिंगसाठी हे पहा मी पराठा बनवत आहे। म्हणलं मुलींना, लेकरांना थोडंसं पराठा, गरम गरम असा पराठा हेल्दी दिला ना तर ते पण खूप आवडीनं खातात। हे पहा, थोडंसं पीठ चिटकलं कारण ते सकाळचं होतं ना त्याच्यामुळं। ते अन्विका पिऊ बघा आमची रडत आहे, म्हणे मला भूक लागली मम्मा, मला काहीतरी दे। तिला पाऊस पडायसारखं वातावरण, आबाळ आलेलं असल्यामुळे तिला ना वडापाव खायची इच्छा झाली। मग मी म्हणले बाळा वडापाव आता मी होत नाही वडापाव बनवणं, म्हणलं आता तुला मी हे बनवून देते, पराठा। मग हे पराठ्यासाठी लागणारे साहित्य बारीक कट करून कांदा घेतला, कोथिंबीर घेतली आणि बघायचं एक चपाती लाटली, त्यावर तेल टाकलं आणि त्यावर लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घेतले आणि ते सगळीकडे पसरवून घेतले। त्यावरती कांदा आणि हे व्यवस्थित पूर्ण चपातीला असं पसरवून घ्यायचं। वरती कांदा, कोथिंबीर टाकून घ्यायचं। हे खूप मस्त लागतो ताईंनो पराठा, तुम्ही पण कदाचित करतच असाल, पण खूप हेल्दी पण आहे मुलांना आणि झटकीपट होतो, मग त्याला वेळ नाही लागत समजा। आता गॅसवर मी तवा ठेवलेला होता, थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली, त्यावरती कांदा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चाकूच्या मदतीने त्याला अशा उभ्या कट करून घ्यायच्या। हे पहा, उभं कट करून घ्यायचं चपातीला। गरम गरम सॉससोबत ना खूप छान हा पराठा लागतो। आमच्या अन्विकाला पण खूप आवडला। हे पहा, असं त्याला फोल्ड करून घ्यायचं। एकदम पटकन होणारा आहे। गरम गरम खाल्ला ना तर आपल्याला पण, आपण पण एवढं मस्त वाटतं इव्हनिंग टाईमला, चहासोबत जरी खाल्ला तरी मस्त लागतो हा पराठा। हे पहा, असं लाटून घ्यायचं पीठ लावून। ते पहा, आमच्या अन्विका बघतच आहे, मग मी कधी केव्हा होईल म्हणून सारखं बघतच होती। म्हटलं झाला बाळा, होईल। खूप आबाळ आलेलं आहे, आबाळाचं वातावरण आहे खूपच। मी आता उद्या इडली बनवणार आहे, त्यासाठी मी तांदूळ आणि डाळ भिजवत घालणार आहे। ते पण आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे की प्रमाण किती घ्यायचं काय नाही, तुम्ही किती घेत असाल ते पण मला नक्की कमेंट करून सांगा।
हे पहा आता तवा गरम झालेला आहे, त्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि पराठा टाकून घ्यायचा. एवढा मस्त दिसतो ना हा पराठा. आता पहा पलटल्यानंतर किती सुंदर दिसतो. तर आमच्याकडे खूप वातावरण आज बिघडलेलं होतं. तुमच्याकडे कसं होतं ते? काही ठिकाणी आमच्या नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पण पडला. आमच्या इकडं पण खूपच म्हणजे पाऊस पडला, वारं पाऊस. ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आता ते पण शूट मी थोडंसं केलं आहे. पण मुलांना मस्त मजा वाटत होती, मस्त एन्जॉय करत होते मुलं पावसामध्ये. त्यांना खूप मस्त वाटत होतं. हा पराठा एवढा मस्त लागतो ना, एवढा छान, खूप आवडला माझ्या आर्नवीला पण अन्विकाला पण पराठा खूप आवडला. आणि त्यावरती तूप टाकून, तूप जर बटर असेल तर बटर लावा, तूप लावा. मी तर तूपच वापरते. तूप टाकून भाजून घ्यायचं. आता दुसरा पण पराठा मी रेडी करत आहे बघा. त्याच्यावर पण मी पोळी लाटून घेतली, त्यावर पण तेल टाकलं, लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलं. आणखीन ह्यावर ओवा थोडीशी अर्धा चमचा आणि जिरे टाकलं तर खूप मस्त लागतं. ते पण तसं पण बनवते मी कधी कधी, पण हा थोडा प्लेनच असाच बनवला, टाकलं नाही मी. हे पहा तेल लावून, थोडंसं तेल लावून भाजून घेते, नंतर मग तूप पण टाकते. जास्त आमच्या अन्विकाला तूप आवडत नाही, ती नको मम्मा तूप म्हणते. तूप साखर चपाती खाईन ती, पण असं कशामध्ये खिचडीमध्ये टाकलेलं तूप किंवा पराठ्याला लावलेलं तूप तिला नाही आवडत. नको मम्मा, तुपाचा डबा बघितल्यानंतरच मला तूप नको मम्मी. पण म्हणलं हे धाव दे, दीदी खाते, तुला दुसरा बनवून देते. म्हणून लगेच त्याच्या पाठोपाठ मी एक दुसरा पराठा लाटला. आता तूप हे बघा, दोन्ही साईडनं तूप पण लावून घ्यायचं, मस्त लागतो एकदम. हा बघा रेडी झाला आपला पराठा, झटकीपट. हा पहा दुसरा पण आता बनवत रेडी होत आला. आता डिश घेतली बघा. डिशमध्ये आता अगोदर म्हणलं अन्विकाला देऊन घ्यावा पराठा. डिशमध्ये आता मी तिकडे कॅमेरा इकडेच राहिला आणि मी तिकडे ते सॉस, टोमॅटो सॉस थोडं काढत होते, त्यामुळं कॅमेरा इकडे तिकडे मला म्हणजे हे आठवणच नाही राहिली की तिकडे कॅमेरा हे करायचं. मस्तपैकी आपला रेडी झाला आहे पराठा. हे पहा आता मस्त लागतो एकदम. हे पहा ती करेपर्यंत अन्विका माझी तिथंच उभा होती, मम्मी झालं का नाही, मम्मी झालं का नाही. हे पहा मस्त झाला आपला पराठा. नो कसा वाटला पराठा नक्की कमेंट करून सांगा. हाय हॅलो नमस्कार. मी पहा आता इडली, उद्या इडली बनवणार आहे, तर सायंकाळचा इडलीसाठीच मला आता इडली करायची होती उद्या. तर आता 4 वाजले आहेत, तर 4 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. तर इडलीसाठी मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालत होते. तर हे मला वाटलं की तुमच्यासोबत पण ही शेअर करावं की तुम्ही कसं भिजवता आणि किती प्रमाण घेता ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर हे ह्या ग्लासनं हे 3 ग्लास तांदूळ आहेत. ते तांदूळ आपला रेशनचा तांदूळ आहे जुना, आणि 3 ग्लास एक ग्लासनं तांदूळ आहेत. तर डाळ मी पहा एवढी घेतली, म्हणजे अर्धा ग्लासच्या वरती थोडेसे, एवढं प्रमाण मी वापरते खेत कधी पण इडली करताना. तर तुम्ही किती प्रमाण कसं वापरता ते मला नक्की सांगा. आणि दोन्ही एकत्रच मिक्स करूनच मी भिजत घालते आणि थोड्याशावर मेथी टाकते मध्ये. हे एवढेसे म्हणजे अर्धा चमचा मेथी दाणे असतील एवढे मेथी दाणे टाकते, जास्त नाही टाकत मी, कारण मग मुली खात नाहीत ना, मुलांना कडू चव येते त्याच्यामुळं. हे पहा मग आमची आर्नवी, ती पण पाहते मी काय करत असताना, जवळच बसून राहतात माझ्या मुली. त्यांना खूप आवडतं असं काय बनवत आहे मम्मी पाहायला, बघायला. तर आता मी हे स्वच्छ 5 ते 6 पाण्यानं धुवून स्वच्छ भिजत घालते. हे पहा वातावरण कसं आमच्या नायगावचं बिघडलं आहे.
पाऊस पण पडत आहे, वारा पण खूप आहे आमच्या नायगावमध्ये. आता पहा खूपच म्हणजे एवढा वारा सुटला आहे ना खूप. तुमच्याकडे कसं आहे मैत्रिणी ते मला सांगा. आभाळ खूप होतं दिवसभर आणि आता तर चक्क पाऊस पण आणि वारा पण सुरुवात आहे. हे पहा कसं पाऊस सुरुवात झाला आहे फ्रेंड्स. वारा पण खूप आहे. डोंट टाक अर्णवी. तुमच्याकडे कसं आहे ते मला नक्की सांगा. गोलू, हे पहा आमचा गोलू अर्णवी मस्त पावसामध्ये एन्जॉय करत आहे. माही, ही माही आहे आमच्या गोलूच्या मामाची मुलगी. हे पहा पाऊस. खूप वातावरण बिघडलेलं आहे. वारा पण आहे, पाऊस पण आहे. म्हणजे कसं पहा ना निसर्गाचा, कसं अगोदर म्हणायचे पावसाळ्यातच पाऊस पडत असतो म्हणून, पण आता तसं काही नाही राहिलं. कधी पण पाऊस पडतो, कधी पण काय. अन्विका तू पण डान्स कर, तुला वरूनच घेते, वरूनच घेते. पॅन्ट घे ना, पॅन्ट नाही घेत, पॅन्ट नाही घेत. इकडे हे बघ, वरूनच घेते असं गोलू दादा सारखं. पॅन्ट नाही, खालचं नाही घेत. पॅन्ट का नाही घातली तू? व्हेरी गुड. रेन 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 गो अवे. रेन रेन गो अवे. Then another day. Little Johnny wants to play. आता कोणतं म्हणायचं? नो, उगं डान्स करा, उगं डान्स करा. मी सॉन्ग टाकणार आहे आता त्याच्यात.